नमस्कार, मी नोवेल सालवे. आपण पाहतात क्रांतिकारी विचार न्यूज. आता मी आहे आझाद मैदान मुंबई येथे आणि माझ्या बरोबर आहेत भाई जगदीश कुमार इंगले, जे संस्थापक अध्यक्ष आहेत बिगर 7/12 शेतकरी संघटना मानवी हक सुरक्षा दल. यांनी एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन ते गेले अनेक दिवसापासून आझाद मैदानामध्ये आंदोलन करत आहेत. तर आपण जाणून घेऊ की आंदोलनाचा काय विषय आहे स्वतः इंगले साहेबांच्या तोंडातून. इंगले साहेब, मुळात विषय काय आहे जो आपण इथं आंदोलनासाठी आझाद मैदानाला बसलेले आहेत? महाराष्ट्रातील लोकनेते अजित पवार हे महाराष्ट्रातले जबाबदार आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री असताना देशाची त्यांनी सतत अर्थव्यवस्था सांभाळलेली आहे. अचानक त्यांचा दुर्दैवी बारामतीच्या विमानतळावर त्याचं निधन होते. तर तो निधन नसून तो घातपात, त्यांच्यासोबत एक सुनियोजित घातपाताचा कट आहे असा सुरुवातीपासून आमच्या संघटनेचा आरोप आहे. त्याच्यामुळं लोकनेते अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआय मार्फत करून जे संशयित आरोपी आहेत त्यांची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करण्यात यावी, तेव्हाच महाराष्ट्रातील जनतेला सत्य त्याचं महाराष्ट्रातील जनतेच्या समोर येईल. याच्यासाठी लोकशाही पद्धतीने मी इथं आंदोलनाला बसलेला. आपण पाहिलं की इंगले साहेब स्वर्गीय अजितदादांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी इथं आंदोलनासाठी बसलेले आहेत. परंतु एवढं मोठा अजितदादांचा पक्ष आणि त्यांचे अवतीभोवतीचे लोक, ज्या लोकांनी अजितदादांचा उपयोग करून सत्याचा फायदा घेतला, अनेक असे लोक आहेत जे अजितदादांच्या जिवंत असता काळांनी ते अवतीभोवती होते. परंतु आज अजितदादांच्या विषयावरती कोणीही काय बोलायला तयार नाहीत किंवा चौकशीची मागणी करायला तयार नाहीत. परंतु असे एक व्यक्ती ज्यांचं सामाजिक भान आहे, ज्यांनी अजितदादांना फार जवळून ओळखलेलं आहे आणि ज्यांचं फक्त अजितदादांवरचं प्रेम असल्या कारणाने आज ते अजितदादांच्या चौकशीसाठी इथं आंदोलन करतायत. इंगले साहेब, मला एक सांगा की तुम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्र शासन या विषयावरती सखोल चौकशी प्रामाणिकपणे करेल? आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला निर्देश दिलेले आहेत असं आता आम्हाला सचिवामार्फत कळालेलं आहे. सुमित्रा वहिनी सुद्धा पाठपुरावा केलेला आहे असं मला कळालं. परंतु मी विजयगड बंगल्यावर जाऊन सुमित्रा वहिनीकडे माझे जी मागणी आहे त्या मागणीचे निवेदन त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या सचिवाकडे देऊन त्यांना सांगितलं की नागपूर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे याचा पाठपुरावा करण्यासाठी पत्र द्या. परंतु त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं नाही. काल आमदार रोहित पवार ते सुद्धा इथे आले होते. त्यांचे एक महिला सक्ती कायदा करण्यासाठी पत्रकार परिषद होती. मी त्यांना हे निवेदन द्यासाठी गेलो, त्यांना ते निवेदन दिलं. ते सुद्धा म्हणले की 28 तारखेपर्यंत सीबीआयकडे तपास वर्ग होण्याची शक्यता आहे, 28 तारखेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. परंतु त्यांचा विषय ते जे लढतात तर ते रक्ताच्या नात्यासाठी लढतात आणि माझे चळवळीचं नातं असल्यामुळे माझा लढा मी निरंतर करणार आहे. आपण ऐकलं असेल की इंगले साहेबांची तळमळ अजितदादांच्या विषयावरती किती आहे. आता इंगले साहेबांना आपण विचारू की इंगले साहेब, जर तुम्ही केलेलं आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने यशस्वी न झाल्यामुळं याचं पुढचं पाऊल काय असणार? कसं आहे, महाराष्ट्रातील जनतेच्या पोटात सगळ्याला माहिती आहे की अजितदादाचा घात झाला, अजितदादाचा घात कोणी केला हे सर्वांना माहिती आहे. परंतु सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या ते पोटात आहे. आता धाडस करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या विचारधारेवर मी काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं छातीला माती लावण्या मैदानामध्ये आम्ही त्या तिन्ही संशयित लोकांच्या नावं घेऊन इथं बसलेला आहे. आणि मी फुले आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं माझ्या ओटात ते आला आणि मी ते सरकारकडे पाठपुरावा करत आहे. आणि सरकारने त्याची गंभीरतेने दखल घेऊन जो काही संशयित आरोपी, आता अजितदादा काही जिवंत होणार नाही, परंतु अजितदादाचा जो घातपात केला त्या लोकांना त्यांची जागा मिळाली पाहिजे. यासाठी राज्य सरकारमध्ये प्रमुख दुसऱ्या क्रमांकाचा स्थान असणाऱ्या उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी अजितदादा पवार
यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. त्यांचे चिरंजीव ते आता नव्याने खासदार झाले, त्यांनी सुद्धा लेखी पुरावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे करायला पाहिजे. आणि रक्ताच्या नात्यासाठी तर आमदार रोहित पवार लढतच आहेत आणि माझ्यासारखे चळवळीतले कार्यकर्ते हे लढत आहेत. तर त्या सर्व मिळून त्यांच्या परिवाराने सुद्धा थोडंसं सहकार्य केलं तर या कार्याला माझ्या मते अधिकपणे बळ येईल. आपण पाहत असाल की इंगळे साहेबांची तळमळ हे अगदी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि नक्कीच लोकांच्या मनातले दाबलेली जी भावना आहे, अजितदादांबद्दल जो प्रेम आहे, ते हळूहळू करून लोक जागरूक होतील आणि इंगळे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक मोठा जन आंदोलन उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी लवकरच राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जाग यावी आणि त्यांनी जागून अजितदादांची सखोल चौकशी प्रामाणिकपणे करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशीच महाराष्ट्राची जनतेची भावना आहे आणि त्यासाठी इंगळे साहेब संपूर्ण पाठपुरावा करतील. धन्यवाद.